विधानसभेतून स्पर्धा परीक्षाविषयी सर्वात मोठी बातमी हाती येते। राज्यातील क्लास 3 आणि क्लास 4 पदभरती संदर्भात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय समोर आलाय। वारसा हक्काने होणाऱ्या भरतीवर न्यायालयाने याआधी बंदी आणली होती, त्यानंतर ही स्थगिती उठवण्यात आली आणि आता न्यायालयाने निर्णयाला अधिकृत मान्यता दिली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री यांनी थेट विधानसभेत घोषणा केली आहे की क्लास 3 आणि क्लास 4 पदांसाठी वारसा हक्काने भरतीला मान्यता देण्यात येणार आहे। पुन्हा ह्या क्लास 3 आणि क्लास 4च्या पदांना वारसा हक्कानं भरलं जावं हे खरं आहे का? मला फक्त त्याची क्लॅरिफिकेशन पाहिजे, कारण आपण ते बंद केलं होतं वारसा हक्काने पद भरायची। वारसा हक्काने पद भरण्याच्या संदर्भात माननीय न्यायालयाने आपणच न्यायालयाला गेलो होतो आणि आपले जे सफाई कामगार आहेत या सफाई कामगारांच्या संदर्भात आपण वारसा हक्काने त्यांची पद भरायचो लाडपागे समितीच्या अहवालानुसार। त्या संदर्भात कोर्टाने त्याच्यावर स्थगिती दिली होती आणि ती भरता येणार नाही म्हणून सांगितलं होतं। त्याच्या विरुद्ध आपण नवीन GR काढला, मग तोही कोर्टामध्ये गेला, पुन्हा कोर्टाने तो स्टे केला। आता त्याच्यावरची स्थगिती कोर्टाने उचलली आणि कोर्टाने आपल्याला ते भरण्याकरता अलाव केलेला आहे। त्यामुळे लाडपागे समितीच्या शिफारसीप्रमाणे आता वारीस पद्धती त्यात म्हटलं आहे, ती वारीस पद्धतीनं आपल्याला त्या जागा भरता हा निर्णय हजारो कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे आणि सरकारी सेवेत पारदर्शकता व सातत्य राखण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। पण प्रश्न हा आहे की जर शासनाने असा GR आणत असेल तर हा निर्णय योग्य आहे की अयोग्य? यावर तुमचं मत काय आहे? खाली कॉमेंट करून नक्की सांगा। तुम्ही सध्या कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच स्पर्धा परीक्षाविषयी बातम्यांसाठी हा व्हिडिओ तुमच्या 5 मित्रांना पाठवा आणि वर्तमान निर्णय न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करा। त्यानंतर तुम्हाला वर्तमान निर्णय वेब प्ले स्टोअर वरून वर्तमान निर्णय ॲप डाउनलोड करा किंवा वर्तमाननिर्णय.com या वेबसाईटला लगेच भेट द्या। स्पर्धा परीक्षेच्या तयारीत एक पाऊल पुढे जायचं असेल तर आताच सबस्क्राइब करा वर्तमान निर्णय। बातमीसह